नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी गणित भाग 1 चं 6वं प्रकरण सांख्यिकी आणि त्यामधला सराव संच 6.2 बघतोय, ज्यामध्ये आपण मध्य कसा काढायचा यावर चर्चा करणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मध्य कसा काढायचा यावर चर्चा केली। सराव संच 6.1 च्या जवळपास 3 व्हिडिओ बनलेले आहेत। एका व्हिडिओमध्ये आपण मध्य कसा काढायचा सरळ पद्धतीने ते बघितलं, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण गृहीत मध्य पद्धत बघितले आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण मध्य प्रमाण विचलन पद्धत। तर या तीनही पद्धतीने मध्य कसा काढायचा त्या संदर्भातली 6.1 च्या ज्या 3 व्हिडिओ आहेत त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिल्यात, नंतर तुम्ही बघू शकताय। आता आपण वळूयात आपल्या सराव संच 6.2 कडे आणि त्यामध्ये या ठिकाणी आपल्याला इथं स्क्रीनवरती पहिलं गणित दिसतंय, मध्य कसा काढायचा। ओके, पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघा मित्रांनो, प्रश्न काय की खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे, त्यावरून कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामांच्या तासाचे मध्यक काढायचे। तर आपल्याला दैनंदिन कामाच्या तासाचा मध्यक काढायचा आहे। आता मध्यक काढायचं हे सूत्र आहे L अधिक N/2 - CF भागिले F बरोबर H, हे मध्यक काढायचं सूत्र आहे। आता मध्यक काढत असताना याच्यामध्ये बघा L ची किंमत माहिती पाहिजे, N CF वगैरे या सगळ्या किमती माहिती पाहिजे, त्या कशा काढायच्या ते आपण अगोदर बघू। आता यामध्ये बघा सगळ्यात पहिली गोष्ट, हे जे दिलेले आहेत दोन गोष्टी, दैनंदिन कामाचे तास आणि कर्मचाऱ्यांची संख्या, यांना जसं आहे तसं इथं लिहायचं बरं का। इथं पहिल्या कॉलम मध्ये दैनंदिन कामाचे तास या ठिकाणी आपण लिहू बरं। आणि दुसरं काय बाबा, कर्मचाऱ्यांची संख्या। ओके, या दोन गोष्टी इथं लिहायच्यात। आता बघा पहिलं 8 ते 10 आणि त्याच्यानंतर इथं संचित वारंवारता लिहायची पेक्षा कमी, संचित वारंवारता पेक्षा कमी लिहायची बरं का, पेक्षा कमी, ज्याला आपण म्हणतो CF। ओके, ही CF आहे आपली CF, ठीक आहे। आणि ही काय बाबा F वारंवारता। आता या सगळ्या गोष्टी आपण काढूयात। या ठिकाणी बघा दैनंदिन कामाचे तास पहिले इथं लिहून टाका, 8 ते 10, 10 ते 12, 12 ते 14 आणि 14 ते 16। ओके, आणि त्याच्यानंतर वगैरे 16 ते वगैरे बाकी काही नाही आहे, आणि इथे एकूण वगैरे लिहायची काय गरज नाही आहे। आता यामध्ये बघा एकंदरीत कर्मचारी संख्या दिले 150, त्याच्यानंतर दिले 500, त्याच्यानंतर दिले 300 आणि नंतर दिलेली आहे 50। आता इथं आपल्याला संचित वारंवारता काढायची। आता ही संचित वारंवारता जी आहे ती पेक्षा कमी आपल्याला संचित वारंवारता काढायची, संचित वारंवारता पेक्षा कमी वाली। आता ही कशी काढायची बघा, सगळ्यात पहिली गोष्ट 150 आपले जसे तसे इथे 150 आहेत, नंतर 150 अधिक हे 500 किती झाले 650, 650 अधिक 300 700 800 950, 950 आणि 50 झाले 1000। आता N बरोबर किती तुमचा आला 1000। आता इथं बघा या कॅल्क्युलेशन मध्ये आपण इथं बघा N बरोबर किती 1000 आणि N/2 काढा, N/2 किती 500। आता लक्षात घ्या N/2 500। आता इथं एकंदरीत CF ची जी किंमत, आता याच्यात CF मधून म्हणजे या चौघांमध्ये कोणतरी CF असणार आहे। आता यातला नेमका CF कोण मित्रांनो, बघा CF घेत असताना लक्षात घ्या की CF ची किंमत N/2 पेक्षा लहान पाहिजे। N/2 म्हणजे 500 पेक्षा लहान। आता 500 पेक्षा लहान कोण आहे बाबा, इथं 650 तर 500 पेक्षा मोठे आहेत, मग आपला CF जो आहे ना तो कोण असणार आहे 150। म्हणजे बघा एकंदरीत 500 पेक्षा लहान संख्या पाहिजे, 500 पेक्षा मोठी नको, 500 पेक्षा लहान पण मोठ्यात मोठी लहान। ओके, आता 150च्या अगोदर पण आणखी एक असता 50, तर मग आपण 150 घेतले असते जवळची, 500च्या पेक्षा लहान जवळची किंमत, 650 घेतला तर गडबड होईल। ओके, N/2 500। त्याच्यानंतर हा CF मिळाला की हा घ्यायचा F, CFच्या खाली जो असेल तो आपला F घ्यायचा आणि तो F घेतल्यानंतर हा जो वर्ग आहे तो आपला मध्यक वर्ग झाला एवढा भाग, ठीक आहे। आता याचा विचार करायचा। आता या सगळ्यांमधून बाकीच्या किमती आपण काढूयात। बघा पहिली गोष्ट काय आली बाबा, N ची किंमत 1000 बरोबर, N/2 ची 500 आणि CF किती 150, इथं लिहा CF बरोबर किती 150 आलं। त्याच्यानंतर F बरोबर किती आलं बाबा आपल्याकडे 500 आलं। ओके, त्याच्यानंतर इथं बघा L ची किंमत, L म्हणजे खालची वर्ग मर्यादा 10 जी आहे ना या वर्गाची 10, ती झाली L ची किंमत, L बरोबर किती 10 झालं।
आणि त्याच्यानंतर एच म्हणजे वर्गांतर. या दोघांमधलं अंतर किती 10 आणि 12तलं अंतर किती 2 आलं. ठीक आहे. आता आपण काय करू सोडवायला घेऊ. या सगळ्या किमती या सूत्रात टाकून देऊ. मध्यक काढताना पहिला एलची किंमत किती बाबा 10 आहे प्लस n/2ची किंमत किती 500 वजा CFची किंमत किती बाबा CF बरोबर 150. त्या सगळ्या किमती टाका भागिले F किती आहे बाबा माझा 500. F बरोबर किती 500 आला कंस पूर्ण आणि त्याच्यानंतर गुणिले आपल्याकडे Hची किंमत किती 2. ठीक आहे. आता 10 आपल्या जागेवर जशीच्या तसे अधिक 500तून 150 गेले किती राहिले 350. 350 भागिले 500. आता दोनांनी जर 500ला भाग लावला तर किती झाले 250. भाग लावून टाकू इथं झाले 250. आता हे 0 पण गेले. मग 10 अधिक 35 आणि 25 पाचाच्या पाड्यात येतात. 5 5 25 सॉरी 5 7 35 आणि 5 5 25. आता काय होईल 10 अधिक 5ने 7ला भाग लावा बरं का. 5ने भाग लावा कोणाला 7ला. 5 1 5 7 अधिक 5 किती 7तून 5 गेले 2 वर दिला पॉईंट इथं दिला 0 5 चोक 20 1.4 किती आलं उत्तर बाबा 1.4. 1.4. आता 10 अधिक 1.4 किती 11.4 काय झालं बाबा तास. 11.4 तास काय झाला हा झाला आपला मध्यक. तर अशा प्रकारे आपण मध्यक काढू शकतो. हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे आणि याच्यामध्ये बाकी काही गोष्टी. आता आणखी पुढचं एक गणित आपण बघूयात जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. पुढचं गणित बघा आपल्याकडे काय आहे. पुढच्या गणितामध्ये सुद्धा आपल्याकडे एकंदरीत एक मिनिट पुढचं गणित पुढच्या गणितामध्ये काय बघा आता बघूयात आपण स्क्रीनवरती. हे झालं असेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. आता आपण पुढच्या गणिताकडे वळूयात. ओके येस बघा पुढचं जर गणित बघितलं तर याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. बघा इथं काय काय दिलं बघा या गणितामध्ये की पहिली गोष्ट आंब्यांची संख्या आहे आणि झाडांची संख्या. मग इथं लिहा आंब्यांची संख्या ठीक आहे. आंब्यांची संख्या आणि इथं झाडांची संख्या ओके. झाडांची संख्या म्हणजे F आणि इथं काय संचित वारंवारतापेक्षा कमी जी असते CF ओके ज्याला आपण म्हणतो CF. ठीक आहे झालं. आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण इथं ॲड करू CF. आता वर काय दिले बाबा हे सगळं झाडांची संख्या आणि आंब्यांची संख्या लिहून टाका बाबा. किती आंब्यांची संख्या किती बाबा 500 ते 1000 ओके. 1000 ते 150 150 ते 200 200 ते 250 आणि 250 ते 300 चला लिहिलं. आणि त्याच्यानंतर इथं झाडांची संख्या किती बाबा 33 30 90 80 17 ओके झालं. एका आंब्यात आंब्यांची झाडे व प्रत्येक झाडापासून मिळालेल्या आंब्यांची संख्या यांचं वारंवारता वितरण दिलं. यावरून मध्यक काढायचं आहे. ओके पहिले संचित वारंवारता पहिले 33 आपल्या जागेवर लिहू. आता 33 अधिक 30 किती झाले 63 63 आणि 90 किती झाले 153 153 अधिक 8 किती झाले 8 5 13 233 233 अधिक 17 किती झाले 250. तर इथं n ची किंमत किती आली 250. आता n मिळाला की लगेच n/2 काढायचं. n बरोबर किती बाबा 250. मग n/2 किती 250च्या निम्मे किती बाबा 125. तर आता ही जी 125 टोटल आपल्याकडे या ठिकाणी आलेली आहे. आता 125 पेक्षा लहान संख्या आपल्याला CF जो आहे तर n/2 तर मिळाला तर CF ची संख्या 125 पेक्षा लहान. आता यांच्यामधून आपण 125 पेक्षा लहान कुठली आहे तसं बघायला गेलं तर 125 पेक्षा लहान 63 आणि 33 दोघं आहे. पण त्यातल्या त्यात मोठी जी संख्या आहे तिला आपण म्हणणार CF. लक्षात आलं. 153 तर 125 पेक्षा मोठी आहे तिला घ्यायची गरज नाही. मग 125 पेक्षा लहान 33 आणि 63 या दोन संख्या आहेत तर त्यातली आपण मोठी संख्या घेतली 63. अशा प्रकारे CF ची किंमत काढायची. एकदा CF मिळाला की त्याच्या खाली F असतो. लक्षात घ्या CF जो मिळाला त्याच्या खाली F असतो. मग आता आपण काय करणार हा जो वर्ग आहे एवढा याला आपण उचलू या वर्गाला आपण उचलू त्याला म्हणायचं बाळा ये आता इकडे. याला उचलल्यानंतर आपल्याकडे काय काय किमती मिळतात बघा. त्या सगळ्या किमती आपण या ठिकाणी लिहू. पहिली गोष्ट मला CF मिळाला. CF बरोबर किती 63 CF बरोबर 63 मिळाले. त्याच्यानंतर आपल्याला काय मिळालं F बरोबर किती मिळाले 90 मिळाले. आता काय राहिलं बाबा तुमचा L म्हणजे काय बाबा खालची वर्ग मर्यादा 150 मिळाली मगाशी सांगितलेलं तुम्हाला. आणि H म्हणजे वर्गांतर. या दोघांमधलं अंतर किती 200तून 150 गेले 50 राहिले. तर अशा प्रकारे आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला पुढे न्यायचं. आता या सगळ्या गोष्टी काढल्या
एल वगैरे सगळ्या काढल्या. आता एलची किंमत किती बाबा दिले या किमती टाकू. एलची किंमत मला दिले 150 लिहून टाका, अधिक n/2 किती 125 आहे, वजा CF किती बाबा, CF आपल्याकडे कुठे गेला, CF 63 आहे, भागिले F बरोबर किती 90 आहे, आणि गुणिले H जो आहे H बरोबर किती 50. आता 0 0 हा गेला. ओके, मग आता राहिलं काय बाबा 150 आपल्या जागेवर, ते अधिक 125 मधून 63 गेले, 5तून 3 गेले 2, 12तून 6 गेले 6, भागिले इथं 9. आता 62 भागिले 9. आता 62ला 9ने भाग लावा. ओके, 62ला भाग लावा कोणी 9ने. 9 8 9 सॉरी 9 × 54 9 7 63. मग आपण 9 × 54 करून टाकू. 9 × 54. आता 62 मधून 54 गेले, आपल्याकडे राहिले 8, इथं 0 घेतलं, इथं पॉईंट, 8 9 72 राहिले बरोबर, 6.9 आले, 8 9 72, आणि परत 80 मधून 72 गेले, 8 0 परत 8 9 72, म्हणजे 6.9 या ठिकाणी आपलं उत्तर येईल. मग इथं लिहू आपण 6.9. 150 अधिक 6.9, 150 अधिक 6.9 केलं तर किती होतं, 150 आणि 6 156.9. आता 156.9 म्हणजे आपण याला 157 वगैरे आपल्याला म्हणता येईल. आता थोडंसं जरा इथं कॅल्क्युलेशनमध्ये कदाचित थोडीशी गडबड झाली का काय बघूयात आपण परत एकदा. 62 एलची किंमत किती बाबा आपल्याकडं, एल बरोबर 150 आहे. फक्त एक गोष्ट आपली राहिली बघा, इथं काय येतं, इथं कॅल्क्युलेशनमध्ये काय गडबड झाली आपली, 150 125 मधून 63 गेले, 62 भागिले 9, पण हे गुणिले 5 आपले राहिले होते, ते लिहायचे राहिले होते बरं का. आता 150 अधिक 62 गुणिले 5 किती झाले, 310 झाले, आणि भागिले 9. आता 310 भागिले 9 करायचं होतं, आपण हे 5 लिहायचं मगाशी विसरून गेलो होतो. अशा प्रकारे चुका तुम्ही करू नका. माझी जी चूक झाली ती तशी तुमची झाली नाही पाहिजे पेपरला, त्यामुळे एकदा गणित पूर्ण झाल्यानंतर परत एकदा चेक करून बघायचं कधीसुद्धा. ओके, आता बघा 9ने भाग लावला, 9 त्रिक 27 बरोबर, इथं आले 4 0, 9 चौक 36, परत 4 घेतले, पॉईंट दिला, 0 घेतला, परत 9 चौक 36, 9 चौक 36, म्हणजे 34.44 वगैरे येईल उत्तर. किती, 34.44. मग आपण इथं लिहू 150 अधिक 34.44 म्हणजे 184.44. याचा अर्थ किती, 184, म्हणजे आंब्याची झाडे किंवा आंबे जे आहेत ते पूर्ण याच्यामध्ये असतात, पूर्णांकामध्ये असतात, म्हणून आपण 184.44 न घेता साधारणतः 184 आंबे अशा प्रकारे एका झाडाला आहेत सरासरी, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न जो आहे तो आपण बघितला. यानंतर आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तत्पूर्वी याचा जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके, येस. तर जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. बघा, प्रत्येक प्रश्न एकदम इम्पॉर्टंट आहे. पुढचा जो प्रश्न तिसरा आहे, यात काय काय दिले बघा. बरं, याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे ज्या दिल्यात गोष्टी, वाहनांची गती, वाहनांची गती दिले, वाहनांची गती दिले कशामध्ये, तासामध्ये दिलेले आहे, किलोमीटर प्रति तास, किलोमीटर पर आवर आपण म्हणू. त्याच्यानंतर दिले वाहनांची संख्या, वाहनांची संख्या. आता इथं गंमत अशी आहे, 1 मिनटं फक्त मी इथं लिहितो, वाहनांची गती, वाहनांची गती. ओके, गती जी आहे ती दिले किलोमीटर प्रति तास, किलोमीटर प्रति तास. हे गणित थोडंसं वेगळं आहे, कारण याच्यामध्ये बघा इथं वर्ग जे दिले ते कसे दिले, 60 चे 64. आता 64 नंतर डायरेक्ट 64 नाही, 65 आहे, 65 ते 69. नंतर परत जर बघितलं तर 65 ते 69 नंतर डायरेक्ट 70 आहे, म्हणजे सलग वर्ग नाही आहेत. जर वर्ग सलग नसतील तर आपल्याला इथं सलग वर्ग करावे लागतात. काय करावं लागतात, सलग वर्ग करावे लागतात, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर मग आपण वाहनांची संख्या लिहू, वाहनांची संख्या, आणि त्याच्यानंतर आपण काय लिहू, वाहनांची संख्या म्हणजे बाबा इथं F, आणि मग आपण लिहू संचित वारंवारता. ओके, संचित वारंवारता पेक्षा कमी असं लिहा. ओके, CF आपण काढू, पेक्षा कमी. ठीक आहे. आता या बाकीच्या गोष्टी घेऊयात आपण इथं. इथं बघा वाहनांची गती किती बाबा, 60 ते 64, त्याच्यानंतर 64 ते आपल्याकडं आलं 69, परत 64 नाही 65 ते 69, डायरेक्ट 65 ते 69, त्याच्यानंतर 70 ते 74, त्याच्यानंतर किती बाबा 75 ते 79 बरोबर, आणि त्याच्यानंतर 80 ते 84, आणि त्याच्यानंतर 85 ते 89 अशा प्रकारे दिलेत. आता हे सलग वर्ग करायचे. सलग वर्ग म्हणजे काय, आदल्यामधून अर्धा पॉईंट कमी करायचा. 60 मधून जर अर्धा पॉईंट कमी केला तर 59.5,
आणि पुढच्यामध्ये 1 पॉईंट वाढवायचा म्हणजे 64.5 करायचं. आता या 64.5ला इथंच लिहून टाकायचं. म्हणजे याचा अर्थ 65चा अर्धा, 65मधून अर्धा पॉईंट कमी केला म्हणजे 64.5 येतं. आणि हा जो 69 पॉईंट आहे, 69 आहे ना, त्याच्या पुढे पॉईंट द्यायचा 69.5 म्हणजे याच्यात अर्धा पॉईंट वाढवायचा. आता पुढच्या सलगच करून घ्यायचे. 69.5 लिहा, डॅश करून हा 74.5 लिहा. पटापट ट्रिक आहे. हा परत हे 74.5 लिहायचं. हा 79 आहे, 79.5 लिहिला. आता हा 79.5 आपल्या जाग्यावर आणि हा 84 आहे म्हणून 84.5. परत 84.5 आपल्या जाग्यावरती आणि मग हा 89 आहे म्हणून 89.5. अशा प्रकारे हे वर्ग सलग करून घ्यायचे. त्यानंतर वाहनांची संख्या दिले बाबा, 10 दिले, 34 दिले, 55 दिलेत, 85 दिलेत, त्याच्यानंतर 10 दिले आणि 6 दिले. ओके. आणि मग संचित वारंवारता कशी काढायची माहिती आहे. पहिले 10 आपल्या जाग्यावर, 10 अधिक 34 झाले आपल्याकडे 44, 44 अधिक 55 झाले 99, 99 आणि 85 झाले 184, 184 आणि 10 झाले 194, 194 आणि 6 झाले 200. म्हणजे ही काय 200 काय झालं बाबा n. n बरोबर किती बाबा 200. मग n/2 किती, n/2 ची किंमत किती झाली बाबा आपल्याकडे 100. ओके. n/2 ची किंमत 100. आता आपल्याला काय करायचं आहे, CF ची किंमत 100 पेक्षा लहान. आता 100 पेक्षा लहान CF ची किंमत काय येईल बाबा 99. 99 येतील CF बरोबर. मग F बरोबर किती झाला 85 झाला F. मग आता हा वर्ग घ्यायचा बरं का इथं. आता या दोघांना नाही घ्यायचं. आता L ची किंमत 74.5 आणि दोघांमधलं अंतर किती बाबा, H ची किंमत किती आली 5 आली. ठीक आहे. मग आता इथं बघा CF बरोबर तुमच्याकडे किती आला. आता आपण वेगळ्या कलरने लिहूयात जरा. CF बरोबर आपल्याकडे 99 बरोबर. F बरोबर आपल्याकडला किती मिळाला 85. बघा F बरोबर 85 आहे आणि त्याच्यानंतर L किती 74.5. L बरोबर 74.5 आणि H बरोबर किती 5. आता या सगळ्या किमती आपण काय करू, या सूत्रामध्ये टाकून आपलं उत्तर काढू. L बरोबर किती बाबा, L बरोबर 74.5. बघा हे 74.5 घ्या. ओके. अधिक n/2 ची किंमत 100 वजा CF किती 99 आहे आणि भागिले F ची किंमत किती बाबा 85 आहे. 85, 84 लिहिलं गडबडीत 85 आणि गुणिले जो H आहे तो किती बाबा 5 आहे. H ची किंमत किती आली 5 आले. आता एक काम करा, 99 मधून 100 मधून 99 गेले 1, 74.5 अधिक इथं आला 1, 5 आणि 85ला भाग लावला, 17 पंचे 85 असतात म्हणून इथं राहिले 17. आता एकाला 17ने भाग लावा. आता इथं तुम्ही दोन तीन गोष्टी आहेत तुमच्याकडे. या ठिकाणी तुम्ही एक काम करू शकता, एकाला 17ने भाग लावू शकताय किंवा इथं तिरकस गुणाकार करून वगैरे उत्तर काढू शकता. पण आपण एकाला 17ने जर भाग लावला तर हे कॅल्क्युलेशन बरं पडेल. 17 0 0 इथं 10 आले बरोबर. परत 17 0 0 मग इथं आले आपल्याकडं 100. आता 17च्या पाड्यामध्ये 85 येतात. 85 येतात का नाही बघा, 85 येतात पण 100 येत नाही. 17 5 85 येतात. ओके. आणि 17 सक आपल्याकडे 102 येतात. ओके. आता इथं आले बाबा 85. ओके. आणि नंतर इथं आले बाबा 85 100 मधून 85 गेले 15 आणि एक आपण 0 घेतला. आता 17च्या पाड्यामध्ये या ठिकाणी 150 येतात का बघा. 17 सक 102 आणि 17 बघा 17 सक 102 नंतर 17 7 आपल्याकडे 119 येतील. आणि नंतर मग बघा आता ॲक्च्युली काय करा माहिती आहे का, 0.05 पर्यंतच ठेवा. जास्त लांबपर्यंत कॅल्क्युलेशन घेऊ नका. आपण 0.05 पर्यंतच घेऊयात. बघा 74.5 म्हणजे 50 अधिक 0.05 बघा कॅल्क्युलेशन पटकन होईल. म्हणजे किती होतं 74.50च्या ऐवजी 50 अधिक 0.05 किती झाले 0.50 अधिक 0.05 म्हणजे इथं 55 झाले. बघा 5 अधिक 0 5, 5 अधिक 0 5 आणि हे 74 म्हणजे 74.55 या ठिकाणी काय आलं किलोमीटर प्रति तास. हे एकक लिहा, किलोमीटर प्रति तास, किलोमीटर प्रति तास. तर उत्तर आपलं बरोबर आहे. एकदा चेक करूयात आपण बरोबर आहे का. यस, आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. 74.55 म्हणजेच 75 लिहिलं तरी चालेल. राऊंड फिगर करून जर 75 लिहिलं तरी चालेल, कारण हे 55 जे आहेत त्याच्यामुळे तुम्ही 75 करू शकता 74चे. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सोडवू शकतो. एकंदरीत या प्रश्नामध्ये वेगळं पण काय
की इथं सलग वर्ग करायला आपल्याला सांगितले होते. ओके, सलग वर्ग करायला सांगितले होते, त्याच्यामुळे हा थोडासा एक वेगळा प्रश्न आहे पहिल्या दोनपेक्षा. आता यानंतर चौथा जो एक प्रश्न आहे तो तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यात जर काही अडचण आली तर मला कळवा, आपण त्याच्यावर प्रयत्न करू बनवण्याचा. आता उद्याच्या ज्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघूयात, सराव संच 6.3 बघू, ज्याच्यामध्ये आपल्याला बहुलक कसा काढायचा यावर चर्चा करायची. तर तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय, त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय, त्याचबरोबर ऑनलाईन टेस्टसुद्धा देऊ शकताय. एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे, खास आपल्यासाठी बनवलेली आहे. इयत्ता 10वीला असाल तर काय करायचं, गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं, क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं टाकायचं आहे. आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं, एंटर करायचं. एंटर केल्यानंतर बघा इथे तुम्ही लक्ष द्या, इथं जे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवर लिहिलं आहे, खालच्या लिंकवर नका क्लिक करू, आपण वर क्लिक करूया. ओके, इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय होईल माहिती आहे का, बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल. आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल. पहिली गोष्ट, जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा, इथं दिसते बघा. IMP नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा. ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील, ऑनलाईन टेस्ट द्यायचं असेल तर इथं क्लिक करा. इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका, परंतु हळूहळू इतर विषयांच्या सुद्धा अपडेट होतील. ठीक आहे, तर या 3 गोष्टी तुमच्यासाठी आहेत. आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी इतर गणिताच्या सर्व विषयांच्या गणिताच्या सर्व प्रकरणांच्या, गणित भाग 1 आणि गणित भाग 2च्या प्रश्नपत्रिका सर्व प्रकरणांच्या सर्व सराव संचांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल. परंतु इथे चेक करा नक्कीच, इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे. ओके, तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या. ओके मित्रांनो, धन्यवाद सर्वांना, बाय.